घरच्यांनी आपल्याला दिलं होतं काम, त्यासाठी ना आपल्याला घरच्यांनी 15 रुपये दिले, त्याचे 10 रुपये खर्च करायचे होते, 5 मला ठेवायचे होते. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. मी आहे तेजस सोनवणे. स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तुमचा भाऊ पप्पा त्यांच्यासोबत निघाला होता ढिगाव्याला जाण्यासाठी, कारण की तिकडे जाऊन आपल्याला वावरामध्ये थोडं काम होतं. त्यासाठी जाता जाता नांदिलमध्ये रण्यादेवचं दर्शन घेऊन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो होतो ढिगाव्याला. ढिगाव्याला पोचल्या ना तुमच्या भावाने लगे पावडा हातात घेतला, आणि त्यानंतर आपण चाललो होते की तेवढं आपल्या इकडे वहिनी ते पण कांदे लावत होते. म्हटलं काही विषय नाही. तसं तुमच्या भावाने ना मस्त वावर बांधून ना बेका कटाळून गेलेला. मग लागलं होतं माती माती खेळायला. त्यात तुमच्या भावाचं जेवण होऊन गेलेलं, पण पाणी काय सापडत नव्हतं. कसं तरी एक पायपा खाली पाणी चालू होतं, तिथून पप्पा त्यांना पाणी भरायला लावलं. पाणी बी निघून तर आम्ही एकदम मस्त निघालो होतो. पण ना आपला टाइम होऊन जाणार होता. म्हटलं चला आता घराकडे, कारण की अंधार पडायला लागलेलं होतं. घरी जाऊन ना सरळ आधी घरच्यांनी मला दिले 15 रुपये. त्यात म्हणे एक गायचप घेऊन ये, एक तुझ्यासाठी 5 रुपये. मग काय लगे गायचप तर घेऊन घेतले, आपल्यासाठी पण काहीतरी घेऊन घेतलं. म्हटलं काही विषय नाही. तसं तुषार भाऊने आपल्याला घराच्या पाठीमागे बोलवलेलं, कारण की याचे ना मक्की भरायचे चालू होते पाठीमागं. म्हटलं चला तुषारकडे जातो. मग काय तुषारकडे आलो. भाव तर पूर्ण जादू सारखा आहे ना, पुन्हा कोंडलेला, कारण की खराब नको झाला पाहिला. या भावाने त्यांची तशी तर भांडण चालू होती. म्हटलं काही विषय नाही. त्या भांडणीच्या नादात माझी चप्पल कस काय मक्कीमध्ये राहून चालली होती काय माहिती भाऊ. तसं गेलो बा आम्ही शेकोटीकडे, पण तिकडे नाही चिमणी मरलेली दिसली. म्हटलं काही विषय नाही, जाऊ द्या आता. पण ना आम्ही निघालो होतो, दुसरं ट्रॅक्टर गेला. तवर घ्या तुम्ही फॉलो करून चला. जय महाराष्ट्र मित्रांनो.